नमः। अथ पुरुषोत्तमस्तोत्रम्। ओम नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्तेस्तु ऋषिकेशी महापुरुषपूर्वज एनेदमखिलं जातं यत्र सर्वं प्रतिष्ठितं लयमेशति यत्रैतत्तं प्रपन्नोऽस्मि केशवं परेशः परमानन्दः परात् परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो समे कृष्णः प्रसीदतु। कृष्णं कमलपत्राक्षं रामं रघुकुलोद्भवं नृसिंहं वामनं विष्णुं स्मरं यान्ति पराङ्गतिं वासुदेवं वराहं च कंसकेशिनिषूदनं पुराणपुरुषं यज्ञपुरुषं प्रणतोऽस्म्यहम् अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरं त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनं य इदं कीर्तयेन्नित्यं स्तोत्राणाम् उत्तमोत्तमं सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते। पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः। सप्तमाध्यायीचे अंती सदैव पत्नी गौतम सती शोकाग्रस्त सदैवा प्रति बोधकरिती जाहली पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णिता ऐका सकळिक आदि कवी मुनी वाल्मिक दृढधर्म्यासी सांगती राजेश्वर हे सुमेध समान गौतमीच्या ऐकून वचन सुदैव पावला समाधान शोक संपूर्ण टाकिला धैर्य धरून उठला त्वरित श्रीहरिवरी ठेविले चित्त अवश्य भावी ते समस्त तैसेची खचित होईल पै होणारे ते न चुके काही जैसा निश्चय केला हृदय मग पूर्वव्रत कार्य सर्व सदार करू लागला ऐसे लोटता काही दिन एकदा तो सुदैव ब्राह्मण समित कुशाद्या हरण लागून वनासी जाता झाला त्याची तिने तयाचे नंदन जल क्रीडार्थ गेला आपण सवे घेतले वयस्य गण वापिके माझी परवेशला ग्रीष्मकाळीचा उष्मा अति प्रमानंदे क्रीडा करते परस्परांच्या अंगावरती जळ उडविती एकसरे एकमेकांचे हस्तधरून मज्जन करती तय जीवनी मत्स्य मगरापरी पोहणी प्रतिक्षणी घालित पुढे एक पोहत पळत दुजे तया धरू पावत तव निजी बुडणे अकस्मात पुढच्याच खाली ओढावे वारंवार येऊन तिरासी लोटवून द्यावे एकमेकासी मी म्हणून कुदत त्वरितसी अंतर घेऊन वर येते पुन्हा पुन्हा जळी बुडून परस्परा काळी शोधन अगाध निरीजे स्थिर राहून एकमेका मर्दित मार चुका वया बुडून पळतीत एक तळी जाऊन लपती एक तिराशी अवलंबिती आनंदाची तीन समाये ऐसे क्रीडती मिळवणे मित्र प्रारब्ध वडील विचित्र सुदैव द्विजाचा तो पुत्र शिथिल गात्र जाहला मित्र वऱ्याचे भय तत्क्षण तया वाचूने पडावे म्हणून आपला श्वास निरोधन अगाधनिरी प्रवेशला निमिषा माझी गेला तळी तेथे सर्व शक्ती लोपली सकळ अंगे विकळ झाली पुढे उपाय चालेना उदरा माझे शिरले पाणी तत्काळ प्राण गेला निघून कलेवर जड होऊन तळीच लागून राहिले बहुत वेळ झाला तरी शुकदेवाला नाही वरी ऐसे पाहून ते अवसरी वयस्य अंतरी घाबरले आणि महाशब्दे आक्रोशात धावत आला गौतमी व्रत म्हणते गे माय तव सुत वापिका जळात बुडला ती वज्रा ऐसी कठोर वाणी कर्णा माझी पडदाक्षिणी हा पुत्रा म्हणून ब्राह्मणी निश्चेष्ट भरले धरणीस तितक्या तची सुदैव ब्राह्मण स्वाश्रम आला वनातून पुत्राच्या ऐकुनी मरण मनोन्मुख पावला विच्छिन्न मूलद्रुमा परी अवचित पडला भूमीवरी पुनश्च मुर्जा सावरणी सत्वरी दंपती उठली उभयता पुत्रा हा फोडित धावत गेला वापिके प्रत तव पुत्राचे फुगोनी प्रत तरंगतवर आले ते असी लाग वेगे काढून आलिंगिले घट्ट धरून नंतर स्वांकावरी घेऊन मुखचुंबित पुन्हा हस्ते कुरबाळीत वदन वारंवार पाहतीने हाळून रडता कंठ दाटून सुदैव वचन बोलत म्हणे गावात साधा या बाळा सत्वर उठ वेल्हाळा मजसी बोलून शुभ वेळा दुःख निरसी सकळी का नेत्र उघडून या मज पाही मजला मना लागी आनंद देई तुझ विणा मी उभयताही परदेशी निरसी सकळी क नेत्र उघडण्या मज पाही मना लागी आनंद देई तुझ विणा मी उभयत असती परदेशी आता जाहलो आम्हा वृद्धासी टाकून जाणे योग्य नव्हे तुझं कारणे तुझा वाचणे आम्ही जिणे व्यर्थ जाणे गुणवंता बाहे तुझे मित्र समस्त पाचार्य अभ्यासार्थ उपाध्यायी अध्यापनार्थ हाकमार्ती पाहव आहे तू सर्व गुण निधान बाळ आता व्यर्थ नदवडी काळ निजोनी झाली वाडवेळ उठ सत्वरी तुझं टाकून मी जात नाही आम्हा गृहाचे वर प्रयोजन काही तुझं विण आता गृह सर्व शून्यवनापरी झाले वणी मी न करी गमन त्याचे काय प्रयोजन तुझं विण आता आम्हाला वन प्रिय नाही काहीच आजपर्यंत मी कदाही निंद कर्मनाचरिले नाही ब्रह्महत्या महापापही केले नसे साचार ऐसे असता माझा नंदन आज काहा पावला निधन कोणत्या कर्म विपाकाचिने दुःख दारुण पातले अहो विधाती आहे काय केले मृत पुत्र धन कोठे नेले याने तुझला मोठे चांगले फळ मिळेल काय सांग अरे मी वृद्धा तिथीनं माझा एकुलता एकच नयन तोही त्वा बळेच्या आकृषीन नाहीसे केला निर्दया आम्हा दंपती आधी निर्धन आमचा बाळ तोच एक धन तया हरिता तुझं लागून का लज्जा कैसी वाटेना तू सर्वत्र असोनी सदय मज वर्गा झालासी निर्दय विपरीत माझे भाग ध्येय म्हणून ऐसा वर्तसे की आता माझे बाळा लागून शोधित हिंडो कोठे म्हणून तान्ह्या तुझं चारुलोचन वजन कोठे दिसेल ते पर्जन्य वाचनी जळ मिळते भूमी प्रसवेत धान्य ते पर्वत नाना रत्न जाते ते सागरी मोते सापडली
परी मृतपुत्र मिळेल जेथ ऐसे स्थान नाही जग दिसत पुत्रावाणी दुर्लभ व्यस्त ब्रह्मांडी नसे काही त्याचे शरीर अवलंबून वृत्ताप जाईल पूर्ण ते बाळाचे वदन मजला कोठे दिसेल वत्सा तान्ह्या दया करी एक वार काही बोळे सत्वरी ही तव माता कुररी परी अतिविलाप करीत असे येची पाहुणे वेला दयाई कैसे तुझला न करिता माता पित्याला कधीही कोठे न गेलासी आजी तू आम्हा पुसल्यावेळेस न कोठे गेलासी दीर्घ प्रयाण आता मधुर वेदाध्ययन श्रवण करू कोणाचे वत्सा मी निष्ठुर दारुण तुझं लागी स्मरत म्हणून माझे हृदय कठीण म्हणून फुटवणे प्राण जाईना धन्य धन्य तो दशरथ राव मनासी जाता श्रीधर राव जेणे आपले ते भा त्यावनी वैभव प्राणी तत्काळ सोडीला त्याचे किती धन्यपण धिक्कार समज लागून प्रत्यक्ष पावन सुताचे मरण जो मी अद्यापि वाचलो मी दुर्भागिके ही न केवळ मज भाजितो शोकानळ आता किती करू तळमळ सर्वांग विकळ झाले हे देवदेवा अनाथनाथा दिनानुकंपन रमाकांता वैकुंठेशा तुझा विणा आता नाहीच त्राता कोणीही तरी धाबगा श्रीहरी मद दिना ते रक्षी सत्वरी पुत्र शोकानळ अंतरी मद निर्धारी चालत आहे मद समान हा त्रिभुवन निषट होणार नाहीच कोणी मद भगवत वाक्या ते उल्लंघनी त्रिदुराश धरले म्या हे मी अनुचित केले पाहिले अदृष्टी जे नसे लिहिले तदर्थ इच्छा करिता बळे कोणास ते लाभेल एवं रीती तो विप्रभूत विलाप करी पत्नी सहित तव नभा माझी अकस्मात अकाल जलद पातला झाकोळला चंडीकरण चंडकिरण गरजला होय अतिदारुण चपळा पडत कडकडन दिगंतरे कोंदाटले खरस्पर्श तुटला वाद पर्वतही ते देणे कापद महावृक्ष उन्मळून पडत जीव समस्त घाबरले एक महिनापर्यंत ताण बलाहक वर्षला दारुण धरित्री मंडळ संपूर्ण जळे पूर्ण परिपूर्ण झाले ऐसा पर्जन पडला सतत परी सुदेवासी नाही विदित पुत्र शोकानळे अत्यंत तापणे भ्रमिष्ट झाला दिवस उगवे मावळे केव्हा तेही नाही समजले तेव्हा शोक करता करता आघवा मास गेला निघुनिया पुन्हा पुन्हा ऐसे वतत खानपानही सोडले समस्त विलाप करता पर्जन्यात भिजत मास लोटला तो हरीचा प्रिय परम मास होता पुरुषोत्तम नेणूनही त्याचे उत्तम सेवन घडले साहजिक प्रभात काळी अभ्रस्नान आणि नित्य घडले उपोषण तेने भगवान सुप्रसन्न प्रकट होऊन जाहला नवनीरद श्याम शरीर पितांबर द्विभुज मुरलीधर वनमाला भूषित सुंदर पुढे उभा राहिला तव ओसरला सर्व परजन्य दिखे विप्रे भगवान अंकीचे पुत्र प्रेत तत्क्षण मेदिनीवरी ठेविले आणि पत्नी सहित आनंदेसी दंडवत नमन केले तयासी श्री हरीच शरण आम्हासे ऐसे मानसे अचिंबित जोडण्या उभय पाणी पुढे उभा राहिला जणी भगवान कैवल्यदानी तया लागुनी बोलते सदैवा तू भाग्यवान आणि धन्य धन्य आहेचे जाण तव भाग्याचे करा या वर्णन त्रैलोकी कोणी समर्थ वत्सा आता तुझं लागुनी भविष्य सांगतो करी श्रवण 12 वर्ष सहस्र वर्षे पूर्ण हा तव पुत्र वाचेला इतपर तुझला सतत पुत्र सुख होईल खचित प्रसन्न होऊन म्या सांप्रत तुझा हा सुद्धा दिला असेल तव पुत्र सुख विलोकन सस्प्र होतील देवादिजन हठ प्राप्त पुत्रापासून सुख नवे हे खजेची परिस्वये वैनतयाने हा सुद्धा दिला तुझं कारणे म्हणून तू पुत्रवानपणे सर्व प्रसिद्ध होशील आणि मी होऊन प्रसन्न सुस्थिर सुचिर स्थापिला तव नंदन आता द्विजात्वया हाल तुझं लागून सदा सुखद होईल ह्या तव पुत्रासह सतत गृहस्थ सुख भोगनी येथ अंती स्वये ब्रह्मलोकाप्रत अनायासे पावनिया दिव्य सहस्र वर्षे तेथे भोगनित्र तत्रस्थ भोगाते पुनश्च ह्या भूतळी निवृत्ते मनुष्य जन्माते येशील दृढ धनव्या नामे विख्यात जगती राजा होशील चक्रवर्ती बलवाहन धनसंपत्ती अपार तेथे वाढील इंद्रपदाहुनी अधिक ऐश्वर्य वाढेल सकळिक अयुत वर्षेपर्यंत सुरेख राज सुख भोगशील हीच गौतमी तव पत्नी तेथे होईल तुझी राणी गुणसुंदरी नामे भुवनी महासती प्रसिद्ध राजनीती माझी निपुण ऐसे होतील 4 नंदन तैसेचे एक कन्यारत्न सुशील सुंदर होईल सुरसुरांसी दुर्लभाती ऐसे भोग भोगनी निवृत्ती कृत्यकृत्य मी असे जगती ऐसे चित्ती मानशीला संसारीचे विषय दारुण तया माझे होऊन निमग्न भवतारक हरीचे स्मरण तुझं नाहीसे होईल तेव्हा तुझा हा शुकदेव सुद्धा कीर होऊन यावनात वटवृक्ष बैसून यथार्थ बोध करील तुझं लागी वैराग्योत्पादक श्लोक वारंवार म्हणेल एक तो ऐकून तुझा शंग होऊन गृहा जाशील मग विषय सुखासी त्यागुण चिंतारणवी होशील निमग्न तेव्हा तेथे वाल्मिकी येऊन तुझं बा लागून बोधिल तेने सर्व संदेह जाऊन आपल्या पत्नीसह तू झणी अच्युत कैवल्य पदा लागून जाशील जाण निश्चय ऐसे बोलता भगवान तव अग्निवरी दैदिप्यमान अवचित उठला द्विजनंदन श्रीहरिचरण वंदे तया पाहुनी माता पित्रे आनंद पावले कसरे वर्षा हर्षाश्रू ढाळित प्रेम भरे
पुत्राला गे आलंगिते सकळी देव आनंदले पुष्पवृष्टी वर्षो लागले बहु तव माता पित्यांचे पावले शुकदेवे वंदिली द्विजसुतासी विलोकन गरुड हे आनंद तत्क्षण आणि चकित झाला ब्राह्मण श्री हरिचंद्र वंदिल हरिचरण वंदिले आणि जोडण्या करत व्यासी सुदेव म्हणे गा ऋषिकेशी मम हृदय संशयासी दूर करे सत्वर 4 सहस्र वर्ष सततमे दुष्कर तप तपिले बहुत तैतू प्रसन्न येऊन एथ निष्ठुर वचन कथिले जे की वत्सा तुझ प्रारब्धी पाही पुत्र सुख नाहीच कथा हे ते तव वाक्य सर्वथाही अन्यथा कैसे जाहले आणि हा माझा अमृतनंदन कैसा उठला जिवंत होऊन याचे असे काय कारण ते मज लागून सांग देवा एवं सदैव श्रीहरिचे प्रश्नले बहु विनयसी ऐसे वाल्मिकी दृढधनिम्यासी कथिन करता जाहला एव इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन् नारदीय पद्माधार सज्जन श्रुते ऐकतो चतुर अष्टमाध्यायी गूढः श्री पुरुषोत्तमार्पणमस्तु।